तर आता आपण पंचवटीमध्ये आलेलो आहे. सकाळी सकाळी आम्ही तिथून लवकर निघलो होतो आहे. एका ठिकाणी थांबलो होतो प्रायव्हेट जागेवरती. ते तुम्हाला सांगितलं की तर थोडा प्रॉब्लेम होऊ शकतो कारण सरकारी जागा आहे. विषय असा आहे आम्ही तिथून परमिशन घेऊन थांबलो होतो. असा विषय नाही आहे की डायरेक्ट थांबलो होतो म्हणून. हे बा किती भारी वातावरण येतं. हे आता आम्ही थोडंफार आंघोळ वगैरे करून पुढं दर्शनाला त्र्यंबकेश्वरला वगैरे जाऊ. तर इथलंच काही मला जास्त दाखीने येणार नाही कारण की मला भरपूर काम आहे पुढं. पण ब्लॉग नंबर 2 आहे हा दुसरा दिवस. तुम्ही बघू शकता इथे वातावरण आहे मस्त. पाणी गिणी सगळं विशेष चालू आहे. भारी वातावरण झालं आहे. पण ह्याच्यामध्ये आंघोळ करायचं रिस्क आहे त्याच्यामुळे मी इथं करणार नाही. आम्ही पलीकडून जाऊन करणार आहे. चालतं भेटतो तुम्हाला थोडा टाईम आणि आंघोळ गुंगू झाल्यानंतर डायरेक्ट. मित्रांनो आपण आता कपालेश्वर महादेव मंदिराच्या वरती चाललो आहे. तुम्हाला आता दर्शन करून भेटतो मी. गाणं बजाव. तर मित्रांनो आपण आता खाली आलेलो आहे. त्र्यंबकेश्वरकडे जाता रस्त्याने. हे आपली दन्नो गाडी उभी खाली मस्त आहे ना लुक्स. आता इथून बघा व्ह्यू बघा फक्त. आम्ही मध्ये घुसलो थोडंसं. हा ब्रह्मगिरीकडे जाणार रस्ता असा माझ्या अंदाज कारण की आम्हाला माहीत नाही. आम्हाला लांबून दिसलं त्याच्यामुळे फक्त पुढं आलं बघायला. कसं वाटलं व्ह्यू कमेंटमध्ये नक्की सांगा. जबरदस्त आहे का? झूम होऊ शकतं आहे का? हां होतं आहे. तेवढं नाही होते फक्त एवढं पाहिजे तेवढं. धबधबे दिसत असेल थोडे थोडे जास्त नसून दिसत. बरे ना. गुड आहे हे बघ वडा. हे वातावरण लय जबरदस्त आहे. पण काय असो हा रस्ता कोणता आणखी तर माहीत नाही आहे. बघू खाली तर तलाव तुंबले शेतामध्ये लोकांचे. हे मंदिर कायचं आहे हे पण माहीत नाही. काहीच माहीत नाही खरं म्हटलं ते फक्त चालू आहे. माईक पण लूज कॉन्टॅक्ट माझ्या अंदाज लूज कॉन्टॅक्शन. अरे कहना क्या चाहते हो. चालू बंद होतं आहे. चला मित्रांनो मी तुम्हाला आता डायरेक्ट त्र्यंबकेश्वरमध्ये भेटतो आहे. A few moments later. गाणं बजाव. मित्रांनो आता आपण नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिराविषयी जवळजवळ आलं आहे. आता तर व्हिडिओचा माईक पण लावलेलं नाही काहीच नाही. कॅटेजेड आंबेडकर चौकमध्ये आलं आहे आता. हां आता आमच्या गाडीचं ऑइल टॉपअप करायचं चालू आहे विचार कारण की त्याचं ऑइल थोडं संपलं आहे. मस्त आहे डोंगर किती भारी. हॅलो तर मित्रांनो आपण आलो त्र्यंबकेश्वर मंदिराकडे जाण्याच्या रस्त्याला. आम्हाला तुम्ही बघू शकता इथून तर मंदिराचं काही दिवसांनी ढगा पहा फक्त तुम्ही. काढा काढून वरचं ढगा पहा दुकाना दाखाना तिथं आज त्याच्यावरती जाणं तुम्हाला माहिती आहे का? जादू बनेल जादू ते बाई समोरून सगळे जादू उरले. टाकाल का मी सगळे जादू हे बाय जादूची नुसते. आम्ही पण जादू बनलेलो आहे पाहिजे हे आमचा जादू. नुसते जादू हे समोर नुसते जादू. एक शेवट करे जादू जादूची कमी नाही. डोंगर ही ब्रह्मगिरी असावी म्हणजे अंदाजची. पहिले पण म्हणलो होतो आता बंद करेल एकदा. हे बाय या कांडी काम फुलं घेऊन घ्या.
नाही आम्ही बादमध्ये एंट्री करतो, आम्ही फक्त पहिले फोटो काढणार. दर्शन पण जायचं म्हणे, इकडून जायचं म्हणजे पूर्व इकडे वरती काय आहे? ब्रह्मगिरी ना. हा ब्रह्मगिरी बघा मित्रांनो, ब्रह्मगिरी मार्केट. काय बरं तसं जाऊ देत नाही ती. आपल्या इथं जाऊ देतं का भारत? इथं चालू आहे पिंडीचा अभिषेक, नाही जाऊ देत. मग फुलं घेऊन काय करतो बरं मला एक सांग. किट टाकू शकतो. आपले फुलं चढत बी नाही. काढते कधी मग उत्तर महाद्वार चपला इथंच काढते. बघितलं की जादू, फक्त जादू आहे नुसतं, काहीच नाही. असं गरमल्यासारखं नाही वाटत फुलमध्ये. हाव मंदिर इकडे नाही बडे बाई, मंदिर इकडे आहे. पलीकडून दोन्हीकडे जायचंय. तू पाहिलं होतं का? मी आत्ता बघितलं. तर मित्रांनो इथं डोसा खाऊन जाऊ आपण जाताना, तकलीफ नाही जाणार. इडली, सांबार, डोसा, चटणी. तकलीफ नाही जाणार. मस्त सेंट आला तर भारी आहे. आता मी फोन बंद करतो, नाही तर फोन जे ना पुरे डिस्पॅच होऊन जाईल. समजलं का? डिस्चार्ज नाही, डिस्पॅच. पुरा खोलणं पडन त्याला. एवढं पाणी गेलं ना त्याच्यामध्ये, पुरा खोलणं पडन. हे बिल्डिंगला भारी रे. काय झाडी, काय डोंगर. हे ब्रह्मगिरीला मागूनच असायला पाहिजे चढायला. दोरी बांधून चढलं म्हणून त्याला. ही कोणच दोरी बांधून मी नाही चढलाय चढत त्याच्यानं. नाही चढलं हे नव्हतं हे खाली किती मोठं डोंगर यार हे. खाली यायला राहिलं. हां इकडे मुक्काम करायचं चालायचं भारी आहे. अरे बाबा पहिले तुला याला जाणं पडन, आपल्या बॅगी तिकडे. वाणीला जाऊनच येऊ आपण आज. हे इकडं मंदिर तिकडं नाही, तिकडं काय करतो? गौतम तलाव इकडे जाऊन देऊ ना. हां चाल मग. गौतम तलावला जायचं. गौतम तलाव जाऊ, परशुराम मंदिर जाऊ. लोक सुरुवात तिकडून करते, आपण उलट. इकडे जाऊ, इकडे गौतम तलाव. मग गौतम तलावाकडे चाल ना. गौतम तलाव नाही मोठ नाही तुला. नाही लहान आहे. हे काय म्हणतो यो गौतम तलाव. मारतो हो हे बाय याच्यामध्ये काही दिवस राहिलं काय, पुरं पाण्यानं पुरं काही. मग पुस ना त्याला. किती वेळेस पुसू? 4 वेळेस पुसणं आलं त्याला आतापर्यंत. यो घ्यायचं आहे आपल्याला. पाण्यात तुला वाटतं येऊराला. चल तिकडे धबधब चल मग असं. हे बा मित्रांनो, हे कसं दिसतंय मस्त मस्त. नंतर हा? बसू. काय करतो? दर्शन करून घ्यायचं हा, मग तेच कसं म्हणा. आपल्याही समज समजा आपल्याला. चला जे बजरंगमध्ये मग पलीकडून फिरू आपण बादमध्ये. उद्या तसे जाणं याच्यावरच जाणे उद्या वरती, परवा आणि तिकडून खाली पाडायचं तुला. येऊन धक्का देऊ तुला. हे इथं फक्त कॅमेरा भारी पाहिजे होते भारी थोडा. चला तुम्हाला आता डायरेक्ट मंदिरातून रिटर्न पॉलिश. बघा मित्रांनो, माशा गिशा इथं काय काय तलावामध्ये काय आहे बी. मस्त बी. सीन है, वह क्या सीन है. मित्रांनो, त्र्यंबकेश्वर मंदिरापाशी आलो होतो आता. तर मध्ये जाणार आहे, पण मध्ये कॅमेरा ड्रोन्स वगैरे काहीच अलाउड नाही. आम्हाला पहिलेच सांगून दिलं आहे त्यांनी. त्याच्यानं तुम्हाला मधला व्ह्यू दिसांग का नाही ते नाही माहीत, पण सांगू शकतो नाही दिसू शकत. तरी बघूया. Few inches later. तर मित्रांनो, आता मध्ये आलेलो आहे. गर्दी बघू शकता. असे 3 कंपार्टमेंट आहे. ते 3 कंपार्टमेंट होता तर अवघड होतं. तोपर्यंत दर्शन करून जाऊ दे. भेटतं तुम्हाला पुढे गेल्यावर. खत्म. बाय बाय, टाटा, गुड बाय, गया.